नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या बिंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुमचा ग्रुप हा 12वीत समाजशास्त्र तुम्हाला विषय असणार आहे. तर समाजशास्त्राचा जो काही क्वेश्चन पेपर असतो युनिट टेस्टचा, तो मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच घटक चाचणी एक, सराव परीक्षा एकचा जो काही पेपर असतो तो मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करणार आहे. हा पेपर मित्रांनो 25 मार्काचा असणार आहे आणि वेळ तुम्हाला यामध्ये 1.25 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटे दिली जाते. तर चला पाहून घेऊया कसा असणार आहे हा पेपर. यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला दिलेला आहे, हा एकूण 3 मार्कासाठी असणार आहे आणि 3 मार्क हे तुमचे MCQचे असणार आहेत. त्यामध्ये प्रश्न दुसरा दिलेला आहे, टिपा लिहा. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात. त्यामध्ये फक्त तुम्हाला एकच प्रश्न सोडवणे आवश्यक असते आणि तो एक प्रश्न हा 4 मार्कासाठी विचारला जातो मित्रांनो. त्याच्यापुढे एक प्रश्न 3मध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा विचारले जाते आणि यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न असतात. त्यामध्ये तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवावा लागतो आणि हा प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जातो. त्यानंतर पुढे प्रश्न 4मध्ये तुम्हाला चूक की बरोबर हे विधान ओळखायचे असते आणि त्याचबरोबर जर ते चूक असेल तर का चूक आहे आणि जर ते बरोबर आहे तर बरोबर कसे काय याची तुम्हाला सविस्तर माहिती द्यावी लागते आणि तुम्हाला यामध्ये 2 प्रश्न विचारले जातील आणि त्यातील तुम्हाला फक्त एक सोडवावा लागेल, तोही 4 मार्कासाठी. त्यानंतर तुम्हाला प्रश्न 5मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जाते. म्हणजेच तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील आणि त्यातील तुम्हाला एक सोडवावा लागेल आणि हा एक प्रश्न 10 मार्कासाठी असणार आहे. हा प्रश्न खूप मोठा असणार आहे मित्रांनो, याचं उत्तरही खूप मोठं असणार आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायची खूप गरज आहे मित्रांनो. तर कसा वाटला आजचा पेपर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या पेपरची PDF फाईल ही तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरून डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.